आणि जे 2011 मध्ये आहे ते 11,23,74,333 जे लोकसंख्या एवढी लक्षात ठेवा. आणि आताची जे करंटमध्ये चालू आहे ती 1.40 होती, पण अजून वाढली 1.45 कोटी झाली. ठीक आहे, भरपूर वाढली लोकसंख्या. आता बघील आता हे काय जास्त लोकसंख्या नाही वाढत म्हटलं आता. आता तर नाही वाढणार, आता लोक पण दुसऱ्या याच्यानुसार नाही का आपल्या याची खूप वाढत आहे भारताची लोकसंख्या. 2024च्या नुसार नाही का आता सुशिक्षित लोक झाले तर बघा. महाराष्ट्रामध्ये जे आहे विधानसभा किती आहे? 228 जे सदस्य राहते. 228. हां, ऑल टोटल याच्यामध्ये एक विधानसभा असते. तसं आहे उन्हाळी हिवाळी जे असते ना अधिवेशन, हिवाळी अधिवेशन कुठे राहते? नागपूरमध्ये राहते. आता हिवाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेमध्ये, हिवाळी अधिवेशन. ठीक आहे, त्यानंतर विधान परिषद आहे जे ज्याची सीट राहते 78. त्यानंतर तालुके किती आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 358. हां, त्यानंतर जे आहे ग्रामपंचायती जे आहे ते आहे 27,855. 27,855. म्हणून पंचायत समिती जी आहे ते 351 आहे. पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचा जो कारभार जो पाहतो ते काही लाईट गेली, ते दिवे गेले, हे ते वगैरे राहते ना कामकाज, ग्रामपंचायतीचं राहते. पंचायत समितीचं वेगळं काम राहते. पंचायत समितीचं दुसऱ्या लेवलचं काम राहते, कोतवाल वगैरे राहते, ते कागदपत्र वगैरे राहते, ते पंचायत समितीमध्ये राहते. महानगरपालिका नागपूरमध्ये महानगरपालिका फक्त 2च आहे. 2 आहे नागपूरमध्ये महानगरपालिका. एकूण महाराष्ट्रामध्ये 27 आहे. त्यानंतर पटक मंडळे तुम्हाला सांगितले जे समिती असते त्याच्या हे करायसाठी नाही का, व्यवस्थापन नीटपणे आहे की नाही ते पाहण्यासाठी नाही का ते असतं, त्याला राहते. नगर परिषदा असतात तिथे, नगर परिषद त्या असतात 236. ठीक आहे. त्यानंतर नगरपंचायत, तुमच्या गावी आहे नगरपंचायत, आमच्या गावी आहे नगरपंचायत. आधी बघा, जर ग्रामपंचायत असेल ना, मग तिचा जर मोठा विस्तार झाला, गावाचा विकास झाला, मग ती नगरपंचायत बनते. म्हणजे तिचं जे आहे याच्यामध्ये कन्वर्ट होते. ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपंचायतमध्ये कन्वर्ट होते. असा कळला जे आहे की याचे एकूण किती आहे नगरपंचायत? 124. समजलं? एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पटक मंडळे 7. तेवढे लांब छपून जे आहे ना पटकनच ठेवा. नगर परिषद आहे 236. पटक मंडळे 7 म्हणजे कोणते? हे टोटल जे आहे 7 राहतात याच्यामध्ये पुढे ऑल टोटल महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, समिती राहते ते. त्यानंतर जे आहे महानगरपालिका 27 राहते. आणि त्यानंतर जे आहे की ना पंचायत समितीचे 351. त्यानंतर ग्रामपंचायती 75. आता तर काहीतरी पुढे 28 काहीतरी दिले आहे कोणत्या पुस्तकामध्ये, पण याच्यामध्ये जे दिलं आहे तिथे 27,855 दिले. आता वाढल्या असतील पण जे आहे की आता हे आहे. नाही तर मग 28 काहीतरी असतं वेगळं आहे. दुसरी एक बुक आहे त्याच्यामध्ये 28 काहीतरी दिलं आहे. त्यानंतर तालुक्यात 358. तुम्हाला माहिती आहे काय एका वर्षामध्ये किती दिवस लागते? 365. 365 झाले तसंच लक्षात ठेवायचं, त्याच माहिती लक्षात ठेवायचं. 365 आहे, इथे 358 आहे. म्हणजे आपण काय आपण कोणत्या तालुक्यात राहतो? हां, तर तेच लक्षात ठेवायचं इथे 358. आता म्हणजे असं जर तुम्ही अप्रॉक्सिमेट जर व्हॅल्यू बघतो म्हटलं तिथे एक्झाममध्ये का तुम्हाला विचारली तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत, तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली जवळपास 365 दिवस राहते ना, 365. 365च्या याच्यामध्ये तुम्ही अप्रॉक्सिमेटली लिहू शकता ना का 358 असं. त्यानंतर विधान परिषद 78. त्यानंतर जे विधानसभा सदस्य 228. समजलं? एवढा टोटल ऑल टोटल महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे, माझी पूर्ण बघा. प्राकृतिक विभागानुसार आपण तर प्रादेशिक तर पाहिले आहे. प्रादेशिक किती आहे टोटल? 6. हो, ते कोणात 9 म्हणजे कोकण, नागपूर, नाशिक, त्यानंतर आहे अमरावती, त्यानंतर पुणे, आणखी औरंगाबाद. औरंगाबादमध्ये किती जिल्हे आहेत? 8.
महाराष्ट्राचा पठार. हे जे आहे प्राकृतिक विभागानुसार आहे. प्राकृतीने जे निर्माण केलं आहे. तुम्हाला पश्चिम घाट तुम्ही तयार केलाय का? कोणी केलाय पश्चिम घाट? हा असा इथे आणि किंवा हा इथे सह्याद्री असा पर्वत आहे. हा असा महाराष्ट्र आहे. ठीक आहे, हा असा महाराष्ट्र आहे. आणि जो आहे की इथे हा जो आहे हा सह्याद्री भाग आहे. तुमचा सह्याद्री पर्वत नाही का? हा या साईडला सह्याद्री पर्वत. त्यानंतर जो आहे इथे कोकण आहे. ही जो आहे तो पूर्ण कोकण किनारपट्टी आहे. इकडे झाला अरबी समुद्र झाला. इथे कोकण किनारपट्टी झाली. आणि हा जो झाला तुमचा सह्याद्री पर्वताचा पट्टा. सह्याद्री पर्वताचा पट्टा. आणि हा जो तिसरा झाला हा कोकण आहे. हे प्रादेशिक याच्यामध्ये नुसार झालं. प्राकृतिक याच्यामध्ये प्राकृतिक जे निर्माण झाला हा पठार. हा जो आहे पठार. ठीक आहे, पठारी जो भाग असतो तो आहे हा कोकणी भाग. कोकणी भाग हा जो आहे हा सह्याद्री पर्वताचा भाग. समजला? हे जे आहे प्राकृतिक विभागानुसार 3 पडतात. पठार म्हणजेच लखनचा पठार. हो तेच पठार, पठारी भाग. त्यानंतर आपण म्हणू प्रादेशिक विभागानुसार. प्रादेशानुसार नाही का? प्रादेशिक याच्यानुसार ते दुसरं झालं तर हे तिसरं. तो पहिला आपण घेतला तो नंतर. आता हा तिसरा. ठीक आहे, आता हा जो आहे हा प्रादेशिक विभागानुसार. खानदेश कोणी आहे? खानदेशी इकडे. खानदेशी आहे कोणी? नाही. खानदेश म्हणजे खानदेशी कन्या म्हणते, माहिती आहे का? खानदेशी कन्या नाही माहित आहे? मॅम तुम्ही कुठे एक्झाममध्ये फॉर्म वगैरे नाही भरला? का म्हटलं? कुठे एक्झामचा वगैरे फॉर्म नाही भरला? आता नाही भरलं सध्या. आता निघतील ना आता vacancy. त्यामुळे अजून गव्हर्नमेंटच्या विभागाच्या वगैरे नोकरी. ठीक आहे, मग क्रॅक केलं तर इथून निघता का? हो तिथे कशाला नाही मग म्हणजे आता सध्या आमच्या डिप्लोमामधलं पण राहतात. आमच्या डिप्लोमामधलं करायला लागला व्हिडिओ विनाकारण. प्रादेशिक विभागानुसार किती जिल्हे आहे? कोकणामध्ये किती आहे? 7 जिल्हे आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7. खानदेशमध्ये 3. मराठवाड्यामध्ये 8. आणि विदर्भामध्ये 11. टोटल किती होते? 36. तुम्ही असं 7-7-3 8 करा. 7-7-3 8 करा. कोणाची डेट ऑफ बर्थ असेल ना, म्हणजे असं नाही का लक्षात ठेवण्यासारखं. हां, 7-7-3 8 करा. याला काय म्हणायचं? याला हे करा आता. काय म्हणते आपलं हे कोकणातले. ओके, त्यानंतर जे आहे पश्चिम महाराष्ट्रातले. ठीक आहे, त्यानंतर जे आहे की खानदेशामधले, याला खानदेश म्हणतात. हे जे आहे प्रादेशिक याच्यानुसार आहे. प्रादेशिक याच्यामध्ये. मग मराठवाड्यामध्ये किती आहे सांगा? 8. विदर्भामध्ये किती येते? 11. 11 जिल्हे येते. 11. समजला? त्यानंतर जे आहे की तुम्हाला याची पण ट्रिक सांग. याचं पहिले वर्ड घ्यायचं. पहिले अक्षर. याचं काय? ओ. याचं काय? ओ. याचं काय? हा. याचं म. आणि याचं बी. काय ते सांगा? ओ, ब,
याचं वाचू कोक खांबी. हे विचारलं होतं मला एक्झाममध्ये. हो, विचारलं होतं एक्झाममध्ये, म्हणून म्हणतात. आणि हे जे आहे तुम्हाला समजलं ना, विदर्भामध्ये किती आहे, खानदेशमध्ये किती आहे, मराठवाड्यामध्ये किती आहे, महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये. कळलं? हा कोकण किनारी पट्टा लक्षातच ठेवा. चिंचवडा भाग म्हणतात त्याला. हा जो आहे ना कोकण किनारी पट्टा, त्याला चिंचवडा भाग पण म्हणतात. चिंचवडा भाग. ओके. त्यानंतर जे आहे की कोकण किनारपट्टी. सगळ्यात मोठा जो असेल याच्यामधला जिल्हा तर तो आहे इकडे महाराष्ट्रामध्ये जे आहे सगळ्यात मोठा अहमदनगर आहे आणि सगळ्यात छोटा आहे जो मुंबई आहे. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणताय मी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर म्हटलं तर सगळ्यात मोठा जो आहे अहमदनगर आहे जिल्हा. त्यानंतर सगळ्यात छोटा म्हटलं तर इथे तो मुंबई आहे. ओके. त्यानंतर जे आहे की हे तुम्हाला लक्षात ठेवा. कोक खांबी म्हटलं की त्यानंतर जिल्हे सांगायचे.